माणसांच्या ज्या सूचना आहेत त्या पद्धतीनं मला थोडी पार्श्वभूमी सांगायची की नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी लढत असताना सुद्धा जर धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा आपण विचार केला तर एकाही पंचायत समितीमध्ये नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी आम्हाला यश मिळू शकलं नाही। अनेक सामान्य कार्यकर्ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारे कार्यकर्ते सुद्धा ह्या निवडणुकीत अतिशय वाईट पद्धतीने त्या ठिकाणी पराभूत झाले। मी असेन आमचे सगळे सहकारी असतील, आम्ही 24 तास मधला 24 तास वेळ सामान्य माणसासाठी सामान्य लोकांसाठी त्याच्या समस्येसाठी द्यायचं काम आम्ही प्रामाणिकपणे केलंय आणि याचे साक्षीदार सगळे सर्वसामान्य माणसं आहेत। आपल्या सगळ्याच्या माहितीसाठी आमचा कार्यकर्ता आम्ही कधी कामात कमी पडलोच नाहीत, लोकांच्या समस्या सोडवण्यातही आम्ही कधी कमी पडलो नाहीत। पण दुर्दैवानं सत्तेमुळं त्या ठिकाणी आम्हाला ह्या पराभवाला सामोरं जावं लागलं। मला आपल्याला अतिशय प्रामाणिकपणे सांगायचं की सामान्य माणसाच्या कामासाठी खरं तर इथं आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून बसलेलो आहेत। सामान्य माणसाच्या अक्षरशः ट्रान्सफॉर्मरला सुद्धा त्या ठिकाणी अडचणी येत होत्या। आज सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेतलाय की शिवसेना पक्षात त्या ठिकाणी आम्ही जाणार आहेत। श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहेत। याच्या पाठीमागची पार्श्वभूमी